जन्मायावे, किती वेळा जन्मायावे, नित्य भावे भजेत मनवोनी जीव भ्याला. शरण गेला विठोसी, प्रारब्ध हे पाटी गाडे, प्रारब्ध हे पाटी गाडे, नसरे पुढे चालता मनवाने जीव भ्याला. शरण गेला विठूसी, तुका म्हणे रोकडी होती पाये पजिती, मनवोनी जीव भ्याला. शरण गेला विठूसी, महायोग पिटे पटे भीमरत्या. वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करो. दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरारतावतारम, खलांकांक तेजोदे कामोदे वक्त्रम, कलानी शवादा पुनरुदारहक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह
जन्मा यावे नित्य भावे फजेत. ओय सोनईकर, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजेत. म्हणवो जीव भ्याला शरण गेला विठूसी. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री देहू निवासी चिन्मय स्वरूप असणारे वयाच्या 16 वर्षांनी स्वराज्य निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे धर्मगुरु, जगाचा मालक, विश्वाचा चालक भगवान परमात्मा, ज्यांचा दास होतो, इतका अधिकार संपन्न असणारे देवमान्य संतमान्य जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय याच्यावर जीवाला स्वस्वरूपाचं आणि उपदेश देणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. पंचदिनी हा कीर्तन महोत्सव आदरणीय आमचे परममित्र हरिभक्त परायण गुरुबंधू आकाशजी महाराज धाकतोडे यांच्या मार्गदर्शनातून चाललेला हा पंचदिनी कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील मज पामरा हे काय थोरपण पायेचे वाहन पाहीवरी. इतक्या सुंदर अशा या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराला श्रीकृष्णानं जसं सुदाम्याला बोलवून घ्यावं आपल्या वैभवामध्ये, तसं आकाश महाराज मला प्रतिवर्षी या वैभवामध्ये मला बोलवून घेतात. आज बोलायला झालं, पांडुरंगाची आन वाहून सांगतो की ज्यावेळेस आम्ही आळंदीत किंवा आप्पे गावात, चित्तेपिंपळ गावात संस्थेत आम्ही शिकायला होतो, एका छायेत होतो, गुरूंच्या परमार्थातली ककाकिकी आई चालू करायला सुरुवात केली होती. नुसताच हरिपाठ पाठांतर चालू होता आणि हरिपाठातलं 2 आवर्तन पाठ केल्यानंतर चांगले पाठांतर झाले म्हणून एका कट्ट्यावरती संस्थेच्या बसून आम्ही दोघं विचार करत होतो की एक दिवस आपली बी संस्था असेल, सुंदर असं तुमचं मी कीर्तन ठेवीन आणि मग तुम्ही थाटात असं येणार. मग मी पण बोलायचो मीही कीर्तन ठेवीन, तुम्ही थाटात, आपण दोघं असं. आणि खरंच आज ते स्वप्न साकार झालं माऊली. आज प्रत्यक्षात हे सांगायचं म्हणजे ह्यांच्या वयाचीच होतो आम्ही त्यावेळेस ही स्वप्न बघितलेली की तुमचा सप्त्यात माझं कीर्तन, माझ्या सप्त्यात तुमचं कीर्तन. एक मोकळेपणानं बोलावलं बरं का. हे माझं घर आहे, आकाश महाराजांचं गाव म्हटल्यानंतर आकाश महाराजांचं हे काय आहे, जन्मभूमी आहे. तसं माझ्या मित्राचं गाव म्हणजे माझीही जन्मभूमीच झाली, कारण ते माझे आई वडीलच आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि अतिशय सुंदर असा थाट तिथं मांडलेला आहे. आपण अभंगाकडे वळूया, त्यांच्या चरणावरती संपूर्ण सप्ताह कमिटी. मला माहिती आहे हा इतका मोठा सप्ताह आहे, नोहे हा खेळ एकट्याचा, हा खेळ एकट्याचा नाही आहे दादा. त्यामध्ये असणारे हे आमचे गुरुबंधूच आहेत सगळे, आदरणीय महाराज मंडळी संपूर्णच, आणि ह्या परिसरातील छोटे मोठे सहकार्य करणारे सर्वजणच आमच्या आकाश महाराजांच्या तुम्ही पाठीशी आहात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, राऊत बाबांनी घेतला होता, तो चातुर्मासा. पायिका पायिकू तो एक नाईकू. तुकाराम महाराज म्हणतात पंढरपूरची सेवा करून, पंढरपुरामध्ये जाऊन पांडुरंगाची सेवा करता जर तुम्हाला येत नसेल तर जो पांडुरंगाची सेवा करतोय, धर्मप्रचाराची सेवा करतोय, त्याला तुम्ही सहकार्य केल्यानंतर अनेक तीर्थाचं पुण्य तुम्हाला लागेल, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही आकाश महाराजांना असं सहकार्य करताय, माऊली आयुष्यात तुम्हाला काय कमी पडणार नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये वर्णन करतायत, याच्यावर जीवाला उपदेश देतायत. अय सोनईकर, लक्ष माझ्याकडे द्यायचं, माझ्याकडेच बघायचं. इकडं बघ तिकडं बघ मान्य आहे, मी तुरकाटी सारखा आहे, भाषा कळते ना. जरी मी धष्टपुष्ट नसलो तरी 2 तास तुम्ही कोणाकडे बघायचं आहे, माझ्याकडेच बघायचं आहे. कळालं का? हीच कळकळीची विनंती आहे. कारण वक्त्याचं आणि श्रोत्याचं कनेक्शन पाहिजे, दृष्टीला दृष्टी पाहिजे, तरच मी काय बोलायला लागलो हे तुम्हाला कळणार, आणि तुम्हाला कळायला लागलंय का नाही हे मला कळणार.
कळालं ना? तुम्हाला हे कळलं काय? मी काय बोलायला लागलो हे तुम्हाला कळणार, आणि तुम्हाला कळायला लागलंय का नाही हे मला कळणार, असं तुम्हाला कळालंय काय? नाही. हे सप्ताह कशासाठी आहे? तुम्ही येत होता म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं? नाही कळलं? तुम्ही येत होता म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं? हे कीर्तनाला आलेल्यांच्यासाठी नाही, कीर्तनाला न येणाऱ्यांच्यासाठी आहे. तुम्ही येत होता म्हणून चांगला कीर्तनकार आणला, आणि सप्ताह ठेवला म्हणून तुम्ही यायच बंद झालं. तुम्ही येत होता म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं? याला एक रूपक दिलंय. रूपक उदाहरण देतो. शेतामध्ये पिकाचं रक्षण करण्यासाठी आपण काय उभं करतो? पटकन बोला. शेतामध्ये पिकाचं रक्षण करण्यासाठी आपण बुजगावून उभं करतो. पीक रक्षणासाठी बुजगावून उभा करतो. आणि शेतात उभा केलेलं बुजगावून शेतात न येणाऱ्या पक्ष्यांना, पशुपक्ष्यांना ते म्हणतंय, तुम्ही येत होता म्हणून मला उभं केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं? ते बुजगावनं म्हणतंय पक्ष्यासनी, कधी तुम्हाला दगड मारला नाही, कधी गोपन फिरवली नाही, कधी तुम्हाला ओरडलं नाही, कधी शुक पण केलं नाही तुम्हाला. तुम्ही शेतात यायचं का बंद केलंय? तुम्ही येत होता म्हणून मला केलं म्हणून तुमचं येणंच बंद झालं. मग मी ना असं काय केलं की मला केलं म्हणून तुमचं येणं बंद झालं? तसं कीर्तनकारानं आणि या परमार्थानं, या भजनांना लोकांचा गंध सुद्धा नाही. अशा लोकांना भजनानं आणि कीर्तनकारानं आणि भागवत कथेनं तुम्हाला असं केलंय तरी काय, असं या रूपकातून बोललेलं आहे. असं काय केलंय तुम्ही इकडे येत नाही? कीर्तनकारानं असं काय केलंय? दगड मारलाय का विना मारलाय? नाही ना महाराज. तुम्हाला काय केलं सांगा ना? कीर्तनकाराने एकच केलं. काय? उपदेश केला महाराज. आता तरी पुढे याला बेस थोडासा द्या. पाकच तुम्ही ट्रबल मध्ये ठेवलंय आणि थोडासा नॉर्मली इको द्यायचं. ही सगळी गाणारी तज्ञ आहेत, त्यात जर मी बेसूर वगैरे झालो तर ते लय वाईट. ऐका ना, कोणी आणला होता रे त्यो? असं होतंय ते लगेच. आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. हाच उपदेश प्रत्येक कीर्तनकारांना दिलाय. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावर जीवाला आजच्या अभंगामध्ये तेच प्रतिपादन करतायत. जन्माला आल्यानंतर तुम्ही काय करताय? काय करायला लागलोय आपण जन्माला आल्यानंतर? शास्त्रानं काहीतरी कर्म करायला सांगितलंय, त्या कर्माचं नाव आहे विहित कर्म असं. मात्र जन्माला आल्यानंतर आपल्याला विसर पडला. जसा जीव जन्माला आला, प्रत्येक जीवाला संतांनी सांगितलेला आहे, या मृत्यू लोकांमधून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर शास्त्र सांगताय की तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे काय करायला पाहिजे? संसार करायला पाहिजे नाही हो. आधी करून सर्व संतांनी सांगितलंय, जन्माला आल्यानंतर जर तुम्हाला पुनरपी जननम पुनरपी मरणम या 84 लक्ष युनिटून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर एकच काम करा. काय करा? काय करा? रावी तातडी समागमे धरावी आवडी करावी तातडी परमाची कालिका
नाशिवंत देह जाणार सगळं पाठ आहे तुम्हाला. खरं कळतंय खरं वळत हेच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सगळं कळतंय आम्हाला, सगळं कळतंय, संपूर्ण समजतंय, संपूर्ण कळतंय आम्हाला, मात्र वळत नाही. असं का हो? मग वळण्यासाठीच अशी कुठंतरी वारकरी संप्रदायाची संस्था पाहिजे आणि वळवणारा, वळवून घेणारा कोणतरी पाहिजे. आणि आज तुमच्या गावचं हे भाग्य आहे की इथं वळवणारा कोणतरी आलेला आहे. मी काय इथं स्तुती करायला आलेलो नाहीये, चिंतनीय विषय. बाहेरच्या परदेशामध्ये दुर्बुद्धीचे लोक आहेत, ते अतिरेकी बनवण्याचा कारखाना काढतात. त्यांना पैसा कुठून येतोय? हे घे धर, चांगला आहे, पैसे घे, बंदूक घे, संपूर्ण कर, त्यांना प्रशिक्षण दे, पैसा येतो तिथून. खरं हिंदू धर्माचं धर्मकार्य करत असताना एखादी संस्था एखाद्या महाराजांनी काढली तर लोक म्हणतात काढली हिनी वारकरी शिक्षण संस्था, त्यांना काय मदत करायचं आहे? ते त्यांच्यासाठी करतायत. अरे अडाणी मुलाच्या हातात जर ते महाराज भगवद्गीता आणि टाळ देत असतील तर तुम्ही का मदत करू नये? महाराज हे धर्मप्रचारच आहे, एवढं लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज याच्यावर जीवाला आज उपदेश करतायत की जन्माला आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे आणि काय करू नये. काय करायला पाहिजे जन्माला आल्यानंतर? तुकोबारायांच्या जीवनामध्ये रोज नामचिंतन करत असताना सुद्धा मनामध्ये विचार यायचे, कयमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. देवा, हे पांडुरंगा, माझा उद्धार कधी होईल? देवा, तू माझ्यावर कृपा कधी करशील? असा विचार तुकोबारायांच्या मनामध्ये यायचा. खरं आपल्या मनामध्ये विचार येतो का? येतो? अहो, हा नरदेह मिळायला इतकं सोपा मार्ग आहे का? हा नरदेह काय असाच मिळतो का महाराज? खाली बसलेले, वर बसलेले, मांडी घातलेले, मांडीने घातलेले, चष्मा लावून आलेले, चष्मा विसरून आलेले, जेवायला आलेले, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हा, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हा नरदेह ताई, ओ माऊली, हा नरदेह काय असाच मिळत नाही. कितीतरी लक्ष वेळा पशूंच्या मध्ये जन्म घ्यावा लागतो, जलचर प्राण्यांच्या मध्ये जन्म घ्यावा लागतो, झाडामध्ये, वृक्षामध्ये जन्म घ्यावा लागतो, किड्या मुंग्यांच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो, आणि तेव्हा हे सगळं भोगून हा नरदेह मिळतो. नामदेवराय म्हणतात, एक एक योनी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो आणि तेव्हा हा नरदेह मिळतो. बरं, जीव जसा जन्माला आला, ते बाळ आईच्या पोटात असतं 9 महिने 9 दिवस, आणि ते यातनात असते. ते पोटामध्ये काय सुख आहे? त्याला सुख नाही. त्याला काय सांगो गर्भेचे यातना,
आता गर्भीचे यातना मज भोगता नारायण. ऐका, गर्भामध्ये सुख नाहीये, मग तो जीव देवाला हाक मारतो, देवा 9 महिने 9 दिवस ठेवलायस, एकदा मला बाहेर काढ. असा सर्वसामान्य जीव म्हणतो देवाला, यातनं मला बाहेर काढ. तर एक जीव असा होता, इतका घाबरला, इतका घाबरला, 12 वर्ष आईच्या पोटातून आलंच नाही. 12 वर्ष तो आईच्या पोटात लपला, बाहेर यायचं नावच काढना. ब्राह्मणाचं पोर एका ब्राह्मणाच्या बोरा या गा. आता जरा माझ्या तालात म्हणतो, ब्राह्मणाच्या बोरा या गा केळाच राधे 12 वर्ष आईच्या पोटात लपून बसला. खरं हा जो जीव आहे आपला, तुमचा सर्वांचा, बघा काय विसरलोय, काय आपण विसरलोय. आणि तुकोबारायनं असं सांगायची वेळ का आली, तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय याच्यावर जीवाला जागे करतायत. तुकाराम महाराज सांगतायत 9 महिने 9 दिवस या जीवाला फार त्रास आहे पोटामध्ये. मग तो जीव देवाला हाक मारतो, देवा एकदाच यातनं बाहेर काढ. का ठेवलंयस तू याच्यामध्ये, तुझं माझं काय वैर आहे का. देवा तुझा माझा कार्य वैराकार देवा, का कशासाठी ठेवलेस. बास आता देवा. आणि देवाचा धावा करू लागला पोटामध्येच, देवाचा धावा करू लागला जीव पोटामध्येच. आणि मग त्याला देव पोटामध्येच प्रकट झाला, त्या जीवाला देव भेटला. काय बाबा एवढा धावा करायला लागलाय, तर तो त्या जीवानं देवाला हात जोडले आणि तो म्हणला, काय म्हणला, एक वेळ
लक्ष द्या की गायन करायला लागल्यात, कीर्तनकार कीर्तन करायला लागल्यात, पकवाज वाटत तर नुसता पोडकामच आहे. अतिशय सुंदर. मात्र तुम्ही का असं बसलाय? कंटाळा आलाय का? कीर्तन नको आहे का? मग नेमकं काय बट्ट्या तळायची वाट बघायला काय लोकांचं आहे का कळत नाही. इतकं सुंदर गायला वगैरे आहे, अतिशय सुंदर आहे, चांगलं चिंतन चालू आहे. लोकांना नाही महाराज नको आहे. लोक कीर्तन चालू असते तो काय येतात, चला कीर्तनला चला. पंचपदी होईपर्यंत तरतरीत, आणि एकदा कीर्तन चालू झालं की हळूहळू चला. खरंच सांगतो महाराज, माफी मागू आकाश महाराज, खरंच आमच्या गुरुजीने काही हे शिकवाय नाही, खरं मी सांगा लागलो. हे नाही सांगितलं तर मग तर्काच मिळत नाही. कीर्तन चालू झालं, चांगलं चिंतन चालू असं, आणि टीव्हीला बसल्यावर हे काय घेऊ नका, नाही तर वारकरी संप्रदाय टाळ घेऊन मारा येईल मला. विनोदाचा भाग सोडा. मी हे सांगितलं ना, हे माझ्या बुद्धीनं मी सांगितलं. टीव्हीला बसल्यावर बिचारी पापणी पण हलवत नाही, पापणी सुद्धा मिटवत नाही, कारण पुढचा एक क्षण चुकल त्या टीव्हीतला आणि कीर्तन आल्या लगत डुलके. टीव्हीला बसल्यावर असं वाटतं की काय कुणास ठाऊक. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी सांगितलं, हो महाराज आता तुमचं मन जिंकतो मी, बाजारू गप्पा मारणार नाही. ज्ञानोबराय काय म्हणतात माहिती आहे का? लोकांना हेच आवडतं पहिल्यापासून. ते आवडत नसतं तर ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी ती ओवी लिहिली नसती. ज्ञानोबराय म्हणतात, विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे तडू, पडू विषय तो गोड जीवासी झाला. हो ताई, कडू गोड लागते आणि गोड आहे कडूला. आणि ज्ञानोबारायन त्याला अनेक खालच्या पदराची उपमा दिलेली आहे. सांगू का तुम्हाला? जरा चिंतन तिकडच देतो. ज्ञानोबाराय म्हणतात, गाईच्या कासाला गोचिड आहे. कासेला काय आहे? गोचिड माहिती आहे ना? गोचिड माहिती आहे काय? जी चांगलं खात नाही ते गोचिड आहे. आणि दुधाच्या त्या कासेला गोचिड लागलेला आहे. दूध कासेमध्ये भरपूर आहे, भरमसाठ दूध आहे. मग तुम्ही मला सांगा, तो गोचिड एका तासाला 10 मिली दूध पितो का 20 मिली? होय जनंद्री, उठामाडी नाही समजत. गाईच्या कासेचा गोचिड आहे, तो तासाला 1 मिली दूध पितो का 2 मिली? बोला की दूध नाही पित. मग तो काय पितो? दुसऱ्याच्या चांगल्या कामाचं रक्त शोषण करतात, त्यांना गोचिड असं म्हणतात. हो, चांगलं चाललंय, सगळं चांगलं चाललेलं आहे, भजन सुंदर चाललंय, तो काय करताय परमार्थ, ही गोचिड म्हणायची. नाही लोकांना कळत ना, काय उपयोगाचं नाही हो, काय उपयोगाचं. दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबारायांनी, ते बी सांगू का? पण सांगतो महाराज. चिखल आहे, चिखलामध्ये कोण आहे? चिखलामध्ये कोण राहतं? बेडूक पण राहतो. चिखलामध्ये कमळ पण आहे,
आणि त्याच चिखलामध्ये बेडूक पण आहे आणि त्या कमळाच्या मध्ये परागकण आहे. अतिशय सुंदर आहे. मिळत नाही तो परागकण, सेवता येत नाही. मात्र त्या कमळाचं आणि बेडकाचं अंतर क्षणात तो परागकण खाऊ शकतो. कोण? बेडूक. खरं तो बेडूक परागकण खातो, मौल्यवान परागकण खातो का काय खातो? बेडकाने चिखला बेडकानं चिखल खाल्ला महाराज, खर परागकण खाल्ला का? का असं का? कशासाठी? स्वस्वरूप आहे, वातावरण तसं आहे, मंदिर आहे. मंदिर असून सुद्धा लोक तिथं जात नाही. आता ह्याला एक अतिशय तंतोतंत बसणारा दृष्टांत आहे, तो तुम्हाला मी देतो. आता उदाहरण दिले, दाखला द्याय नको. शास्त्र प्रमाण दिलं तुम्हाला, आता दाखला देतो. आता सगळ्यांनी बोलायचं माझ्या संग. ए सोनईकर, लाडकी बहीण आहे का इकडे? हा, जरा हप्ता बंद झाल्यामुळे नाराज दिसायला. चालू आहे इकडे? चालू आहे. हो, चांगली गोष्ट आहे ना. एका हप्त्यातलं इकडे दिलं तर सप्ताह कसला होईल माहिती आहे. एक हप्ता फक्त इकडे द्यायचा बस, आहे का नाही? मला असं तसं तुम्हाला ते मनात होतं का लाडक्या बहिणीची योजना चालू करावी? तर त्या पांडुरंगानं चालू केलेली आहे, ईश्वरानं चालू केलेली आहे. ती बुद्धी माननीय श्री मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. चांगली बुद्धी दिली म्हणून एक अर्पण करायला काय अडचण आहे काय? मनात इच्छा नसताना सुद्धा झालेलं, प्राप्त झालेलं धन ते सुद्धा आपण देऊ शकत नाही. किती हव्यास आहे बघा. असो, ऐका. 50 फूट खोल विहीर आहे, पाण्यानं तुडुंब भरलेले आहे. ऐका बरं का, जाणकारांनाच कळणार, जो ध्यान देऊन ऐकेल त्यांनाच हे कीर्तन कळणार, अन्यथा कळणार नाही. महाराज आकाश महाराज फार सुंदर दृष्टांत आहे, इकडे लक्ष द्या. 50 फूट खोल विहीर आहे, पाण्यानं भरलेले आहे, तुडुंब भरलेले आहे. 50 फूट खोल विहीर, तुडुंब पाण्यानं भरलेले आहे. एक घागर घेतली आणि त्या घागरीवरती घागर एक रिकामी घेतली, उरपाटी केली, उरपाटी घागर केली आणि ती पाण्याच्या मध्ये दाबली गेली. या महाराज रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. पन्नास फूट खोल विहीर आहे. ऐका, इकडे लक्ष द्या. 50 फूट खोल विहीर आहे. एक रिकामी घागर घेतली, घागर कळते ना, ती उरपाटी केली आणि त्या विहिरीच्या पाण्यात दाबली. घागरीत पाणी जाईल का? पटकन बोला, पटकन, टाइम कमी आहे. घागरीत पाणी जाईल का? 1 तास ठेवल्यावर जाईल का? तीच घागर तळाला नेली, जाईल का? 2 तास ठेवली तर? 3 तास? 1 दिवस? 2 दिवस? आठवडा? 2 आठवडे? 1 महिना? 2 महिने? 6 महिने? 1 वर्ष? 12 वर्ष? नाहीच म्हणा लागले. काय करू? माझ्या मनासारखं कोण बोल नाच, आहे का नाही? 12 वर्ष जरी घागर पाण्यात ठेवली तर घागरीत पाणी जाईल का? नाही जाणार. बरं, घागर पाण्यात असलेली चांगली का घागरीत पाणी असलेलं चांगलं? नाही कळायला? लक्ष द्या, अजून सांगणार मी, फोड करणार याची. घागर पाण्यात असलेली चांगली का घागरीत पाणी असलेलं चांगलं? घागर पाण्याच्या संगतीत आहे, घागर पाण्याच्या संगतीत आहे. खरं घागरीत पाणी गेलेलं मग नुसतं संगतीत असलेलं चांगलं का घागरीत पाणी गेलेलं चांगलं? अजून नाही कळायला, अजून फोड करतो. अशा घागरी लय आहेत. महिन्याचे वारकरी, रोज कीर्तन, रोज भजन, रोज गाथा पारायण, रोज हरिपाठ, रोज ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. पारायण चालू असताना कोण जर मध्ये त्याच ज्ञानेश्वरीत लिहिलंय, साच आणि मवाळ
साळ शब्द जायचं कलोळा अमृताचे. त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय बोलावं कसं आणि तेच वाचत असताना एक किचका लागलंय. समजायचं घागर पाण्यात हाय खरं घागरीत पाणी आहे. कळालं का नाही? रोज कीर्तनाला जाऊन जर परिवर्तन होत नसेल तर समजायचं घागर पाण्यात आहे खरं घागरीत पाणी गेल्यात. पीटी मास्टर आहेत, सुंदर गात आहेत, एक नंबर अभंग म्हणतात, खरं गळ्यात माळ नाही. तर का माळ घातली नाही? नाही हो ते सुट्टनाच झालंय. मग समजायचं घागर पाणी आता आहे खरं घागरीत पाणी नाही. बरं घागरीत पाणी का नाही गेलं? उत्तर द्या मला याचं पटकन पटकन, टाइम लय लावायचं नाही मला. घागरीत पाणी का नाही गेलं? घागरीच्या आत काय आहे? आता लय फुगवाय नको, मागणं सपाट आहे. घागरीत पाणी नाही गेलं त्याचं कारण काय? घागरीच्या आत काय आहे? हवा आहे. माझ्यासारखा कीर्तनकार कोणच नाही, माझ्यासारखा गायक कोणच नाही, माझ्यासारखं वादन पुन्हाला जमतच नाही, माझ्यासारखं वावर आणि पावर कुणाकडच नाही. ही हवा आहे हवा. अहंकार झाला अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. अहंकार. त्या घागरीत काय आहे? हवा आहे हवा. अहो लक्षात ठेवा, एक सांगू का? या घागरीत एकच हवा नाही, 6 प्रकारची हवा आहे या घागरीत. कोणत्या घागरीत? ती आता पाण्यातली घागर. कुठली घागर? ती द्या सोडून. ती पाण्यातली घागर सांगायला इथनं आलोय 550 किलोमीटर इकडं नाही, ही घागर आहे. या घागरीत 6 विकाराची हवा आहे. काम क्रोध मत मत्सर लोभ अहंकार 6 विकाराची हवा आहे. आणि जोपर्यंत ती हवा बाहेर जात नाही तोपर्यंत ज्ञानरूपी संतरूपी जल त्या घागरीमध्ये घुसत नाही हो महाराज. तेच जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतायत. इथं सांगू का तुम्हाला? हो ऐका ना. तुमच्याकडे 50 लाखाचा बंगला असेल, 25 लाखाची गाडी असेल, 100 एकर वावर असेल, महिन्याला 2 लाख रुपये इन्कम असेल, तरणा बांधगडी असेल, म्हणून ते तुम्हाला मिळत असेल, रोज 5 पक्वान्नाचं जेवण असेल, सगळ्या सुखाचा आस्वाद तुम्ही घेत असाल, मात्र भजन आणि कीर्तन चालू झाल्यानंतर तिकडं पाठ फिरवत असाल तर तुकाराम महाराज म्हणतात ते सुख तुमचं काय उपयोगाचं नाही. काय थोरपण जाळाया तुकाराम महाराज म्हणतात इथं भजन प्रमाण. तुम्हाला भजन किती येतंय, तुम्ही नामचिंतन किती करताय, तोच सगळ्यात महत्वाचा आहे. कारण तेच शेवटी येते. गाडी बंगला मोटार चाकार शेतीवाडी किती जन्माला पुरणार आहे?
किती जन्माला पुरणार आहे, देऊन टाक ते सगळं मला, असं म्हणणार नाही मी तुम्हाला. ऐका ना, गाडी बनवून शेतीवाडी हे मिळवाच, मात्र त्या प्रती पाहत असणं निश्चित आहे, वेदांत आहे महाराज. आसक्ती नाही पाहिजे त्यामध्ये, त्यात गुरपटलं नाही पाहिजे, कळालं का? म्हणूनच तुकाराम महाराज सांगतायत, जन्माला आल्यानंतर जीवाचा पाऊल का चुकतो, आत्म्याशी भिन्न असणाऱ्या पदार्थांची आसक्ती असणं म्हणजे, आत्म्याशी भिन्न असणाऱ्या पदार्थांची आसक्ती ठेवल्यामुळं मुख्य पदार्थ खायचा विसरतो आपण. भूक जास्त लागल्यामुळं नुसता भात वडतंय तरारा, खरं गुलाबजामुन खाताना मग म्हणते अर्र भरलं आता. लक्षात ठेवा, मुख्य जो गाभा आहे जन्माला आल्यानंतर आपण त्याच्याच मागं लागलोय. आणि हे ज्ञानोबारायांना कळालं, आपण जन्माला कशासाठी आलो याचा विसर आपल्याला पडला, म्हणून ज्ञानोबारायांना 10व्या अध्यायामध्ये सांगावं लागलं. ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे हरपले आपण पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे ते सदा. मावशी, ताई, माई, अक्का, ऐका बरं, जन्माला आल्यानंतर आपल्याला याचा विसर पडला. तुम्ही कोट्यावधी असाल, तुमचं पोरगं म्हणणार नाही कोट्यावधीश माझा बाबा होता, बंगल्यातच पिटवूया. शेवटी कुठं आहे, पत्र्याचं शेड आहे, एवढं लक्षात ठेवा. कबीर महाराज म्हणतात, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. म्हणून जन्माला काय आपल्या उपयोगी येणार आहे हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि तुकाराम महाराज ते ओरडून सांगतायत, ऐका, भगवान परमात्म्याला शरण जा. भगवान परमात्म्याला जर तुम्ही शरण नाही गेलात तर यमदूत तुमच्या जवळ येईल, तुम्हाला दुःख देईल. या जन्म मरणाच्या फेरीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर भगवान परमात्म्याला शरण जा. गाडी, बंगला, मोटारचा कार ही या जन्म मृत्यूच्या सोहळ्यातून मुक्त करू शकत नाहीत. तुम्हाला जर बँकेत जर ठेवायचं असेल तर बँकेत काय ठेवा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम जमा, हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम जमा, संत काय सांगतायत बघा, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान या कलियुगामध्ये पद प्रतिष्ठेच्या नादाला लागून संपत्तीच्या हव्यासापोटी जीव आपला मुख्य उद्देश विसरतो. काय नाही जन्मामध्ये एवढं लक्षात ठेवा, जन्माला आल्यानंतर शेवटी काय होणार आहे, खरा परमार्थ तुम्हाला जाता जाता समजून जातो. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण किती करताय, तुम्ही भजन किती म्हणताय, तुम्ही वाऱ्या किती केल्यात, तुम्ही पंढरपूरला किती वेळा गेलाय, कीर्तन किती ऐकलेत, ह्याच्यापेक्षा तुम्ही वागताय कसं ते सगळ्यात महत्वाचं आहे. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं फार गरजेचं आहे. साधू संत सांगतायत, कोट रुपयाची इस्टेट असेल तुमच्याकडं,
चोराच्या संपत्तीच्या नादामध्ये तुमचा घात आहे. चोर तुम्हाला मारू शकतो, जीवाची हानी आहे. ती संपत्ती चोर चोरू शकतो, राजा त्याला कर लावू शकतो. मात्र 1 कोटी वेळा घेतलेलं नाम न तर राज हरियम न तर चोर हरियम. सांगताय कोट्यावदेश जरी झाला हरिनामाचा आकडा, हरिनामाचा आकडा सदा दरवाजा उघडा आणि पडायाचा दगडा. सदा दरवाजा उघडा आणि पडायाचा दगडा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा. ती हरिनामाची जमा, ती हरिनामाची हे नामाचा लखपती नाही इन्कम टॅक्सची भीती. भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या, आयुष्याला तेच लक्षात ठेवा. आणि जगद्गुरु तुकोबराय याच्यावर जीवाला तेच पटवून सांगतायत. अर्जुना ऐक, हे अर्जुना, जर तुला जन्म मरणाच्या फिरीतून मुक्त व्हायचं असेल तर एक काम कर. काय कर? जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त व्हायचं असेल तर एक काम कर. काय? जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीला जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एकू. साक्षात भगवान परमात्मा म्हणतो, हो ताई ऐका ना, भगवान परमात्म्याला जर तुम्ही शरण गेलात तर भगवान परमात्मा तुम्हाला काय करेल? जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त करेल. आणि हे सुख आहे, यातच सुख आहे, एवढं लक्षात ठेवा. अन्यथा जर तुम्ही भगवान परमात्म्याला शरण नाही गेलात तर नाही त्या यमासी त्या यमाला करुणा, त्या यमाला करुणा, त्या यमाला करुणा नाही. मारी ती तोडे ती तोडे ती मारी ती लक्षात ठेवा. मृत्यू लोकातला चोर तुमची पद प्रतिष्ठा बघत नाही, तुमची पद प्रतिष्ठा बघत नाही, तुम्ही किती मोठा आहात हे बघत नाही, झोडून काढतो. लक्षात ठेवा. एका गावात कीर्तनला गेलो मी,
जरा डोंगराळ प्रदेशातलं गाव होतं, डोंगराळ भागातलं गाव होतं. तर माझी एक सवय आहे, 300 किलोमीटर असो नाहीतर 700 किलोमीटर असो नाहीतर 800 किलोमीटर असो, कीर्तन मी लगेच पळतोय. थांबत नो थांबणे, थांबायचं. एका गावात मी 70 किलोमीटर कीर्तन करतो. आकाश महाराज लोक सांगत होती, अहो चोर रस्त्यात जाऊ नका महाराज. आता माझ्या बरोबर एक गायक होता, आम्ही टू व्हीलरनच गावातलं भागातलं कीर्तन असल्यामुळे टू व्हीलरनच गेलो महाराज. अहो जाऊ नका. नाही जाणार, आतापर्यंत मला कोणी काय केलं नाही आणि कोण काय करेल का मला. त्या लोकांचं मी ऐकलं नाही. कीर्तन झालं मस्तपैकी, पाकिट पण जोरदार होतं, खिशात घातला आणि गाडी बसलो. गायकाने मी मस्त गप्पा मारताना गाडी घाटात गेल्यानंतर चौघा जणांनी गाडी अडवली महाराज. अडवल्या पेटाला मी म्हटलं रामकृष्ण म्हटलं 4 कान पाडत फाट. महाराज आहे म्हणल्यावर हे काय करणार, महाराज आहे म्हणल्यावर हे काय करणार नाही. तर मागचा गायक म्हणायला लागला, अहो त्यांना मारू नका, ते कीर्तन करतो. हे जर 9ला पेरलं की 11ला उगवतं, ह्याला सोडायचं नाही. कळायला 7ला पेरलं की 9ला उगवतंय. असलं फास्ट पीक म्हणजे कीर्तन करायचं आहे, लक्षात ठेवा. सगळं पाकिट काढून घेतलं आणि गायक पुन्हा म्हणाला, अहो कीर्तनाचं पाकिट तर काढून घेऊन परत जोडलं. ते गायक काय म्हणलं तर ते चोर मलाच मारायचं. त्याला म्हटलं बाबा तू थांब. नाही हो महाराज तुमची दया वाटते हीची दया वाटते. गायकानं चांगला बदला घेतला माझा. पटापट लय मारलं, मारते झुडीती. एक विनोदाचा भाग सोडून द्या. जो नामचिंतन करत नाही यम त्याला सोडत नाही. विषयाचे सुख वाटे ते गोड, विषयाचे सुख मग्न होऊन करू नये ते करणे, खाऊ नये ते खाणे, पिऊ नये ते पिणे. पुढे यमदंड यातना होतील हे माहिती असताना सुद्धा आजचा हाय जगून घ्या म्हणून जे करतात ना, पुढे त्यांना यमदंड सोडत नाहीत बरं का. मात्र जो जन्माला आल्यापासून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, चुकून जरी यम त्यांच्या वाटेला गेला तर त्यानं पुंडलिक वरदा जरी केलं तर यम कसा पळतोय सांगू का तुम्हाला. दड 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 सगळं तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि तुकाराम महाराज शेवटी म्हणतायत, मग जीवानं
करू नये ते करू लागला, बघू नये ते बघू लागला, खाऊ नये ते खाऊ लागला. तुकोबारायांना त्यांचा कळवळ आला आणि तुकोबारायांनी काय सांगितलं तर तेच अभंगाच्या प्रती. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. सोनईकर, किती वेळा जन्माला येणार आहात, किती वेळा मरणार आहात. एक ना एक दिवस सगळ्यांना मरायचं एवढं लक्षात ठेवा. खरं मरावे परे कीर्ती रूपी उरावे. मरणार तर सगळीच आहेत, जाणार तर सगळीच आहेत. खाली बसलेले, वर बसलेले, मांडी घातलेले सगळे जाणार आहेत. पकवाज वादक पण एक दिवस जाणार. गायक आहेत ते देह जाईल जाईल. आता एक सुंदर असं चिंतन सुरू होणार आहे, फक्त ऐका. त्याचा घेरा घालून दिला की मग ती लक्ष देतात. हे तर त्यातलं विशेष तत्व आहे. ऐका ना ओ ताई, काहीतरी महत्वाचं सांगणार आहे. मग अडवणं सगळं महत्वाचंच चाललंय, खरं ऐका. लोकांचं काय नाही,
अंतकरणापासून कीर्तन ऐकाय कोण कोण आलंय? अंतकरणापासून कीर्तन ऐकायला कोण हात वरती कर, हात प्रामाणिकपणे. मी एक एक प्रश्न विचारणार आहे ह्या याच्यात. अरे प्रश्न विचारला पाहिजे. बघा मी लय अवघड काम आहे माझं नानी. हा प्रश्न विचारल्यावर आलाच पाहिजे. नाही आमचं कसा परमार्थ हाय ठेवलाय आकाश महाराज ना. जाऊ या ही कोल्हापूरची भाषा आहे बरं का, समजून घ्या. ठेवलाय आकाश महाराजांनी, जाऊया गावलिया पंगत खाऊया, चालल्यात वारीला जाऊया. आली मनाला गेली शेणाला, मोडली बुट्टी बसली उन्हाला. नाही कळलं? आली मनाला गेली शेणाला, मोडली बुट्टी बसली उन्हाला. मनानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. काही बहुमोलाच्या गोष्टी प्राप्त करायचं असेल तर त्या आचरणामध्ये त्याग असणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेव. त्याग, समर्पित भावना असणं फार गरजेचं आहे. तुकाराम महाराज वरडून सांगतायत, सोनईकर जन्माला आल्यानंतर किती वेळा तुम्ही जन्माला येणार आहात, किती वेळा जाणार आहात, किती वेळा येणार आहात. या जन्म मरणाच्या फेरीतून, या चक्रातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तरी चांगलं कर्म करा. भगवान परमात्म्याचं नामचिंतनानं उद्धार व्हा. संत साहित्य, संतांचा संगम धरा, संतांच्या सानिध्यात जा, पंढरीची वारी करा, तत्वज्ञानानं जगा, कर्म चांगलं ठेवा. कारण कर्मामुळे जन्म प्राप्त होतोय. जसं तुमचं कर्म तसा तुमचा पुढचा जन्म. ज्या जैसी भावना त्या तैसी वासना, ज्या जैसी वासना त्या तैसी भावना. म्हणून दोन्ही पण सांगितलं महाराज. जन्माला आल्यानंतर इकडे लक्ष द्या. काय आहे आयुष्याला सांगा ना. मनुष्य जन्म किती वर्षाचा आहे हो? पूर्वी 100 वर्ष होतं. तुकाराम महाराज म्हणतात, अल्पायुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा. जन्माला आल्यापासून आतापर्यंत कोण 40 वर्षाचा, कोण 75 वर्षाचा आहे, कोण 30 वर्षाचा आहे, कोण 35 वर्षाचा आहे, कोण 45 वर्षाचा आहे. मला सांगा फक्त सुखी हात वरती करा. सखी नाही, सुखी. सुखी कोण आहे तिने हात वरती करा. सुखी कोण आहे? हा तो असणारच, कारण तुझी चड्डी सुद्धा आईला बदलायला लागते. नाही स्पष्ट. बालकाचं काय? हो हो बालकाला नाही आहे. हा हेच मी सांगणार आहे पुढे, हेच मला सांगायचं आहे. ऐका चांगलं. खाली बसल्यापैकी सुखी कोण कोण आहे? हात वरती करा. सुखी हात वरती करा ना. हात लवकर 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 हात वरती करा. बापरे, कीर्तनाला आलेल्यांच्या पैकी एक पण सुखी नाही, एकही नाही. कारण का? सगळी कशाच्या मागे लागले? कशाच्या? परवाची गोष्ट सांगतो. आत्ता परवा मला फोन आलता विष्णूचा, म्हणजे भगवान परमात्म्याचा. विष्णू भगवान परमात्म्याचा परवा मला फोन आला डायरेक्टच. असं झालं. म्हणलं काय झालं? तर त्यांची चर्चा तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सांगितलेली. लक्ष्मी माता म्हणाली, या मृत्यू लोकामध्ये मलाच किंमत आहे. भगवान परमात्मा म्हणाले, कोणत्या आविर्भावात जगतेस तू बाई? असं करू नकोस. तरी सुद्धा लक्ष्मी माता म्हणाली, मलाच जास्त किंमत आहे. भगवान परमात्म्याला मग कुणाला किंमत आहे हे तुम्हाला दाखवतो चला म्हणाली. आणि विष्णू भगवान परमात्म्याचा हात धरला लक्ष्मी मातेनं. आणि काय झालं? हे दोघं सोनई गावामध्ये आली. आणि आल्यानंतर महाराज अंत्ययात्रा चालली होती. सगळी लोक अंत्ययात्रेत होती. मरलेला व्यक्ती तडकीवर होता. तुमच्याकडे काय म्हणतात? तिरडी गेलेला होता. 4 जणांनी ती धरली होती. आणि अतिशय दुःखानं व्याकुळ होऊन
त्याची पत्नी सुद्धा रडत होती, देवा आयुष्यात काय नको मला, फक्त पती पाहिजे होता. असं करून सगळी रडत होती. माणसं आलेले अंत्ययात्रेतली म्हणत होती, देवा किती चांगला माणूस होता, गेला रे. हे सगळं लक्ष्मी माता आणि विष्णू बघायला लागलेत. तेवढ्यात लक्ष्मी मातेनं काय केला, डायरेक्ट पैशाचा पाऊस पडला. इतका पाऊस, पैसे म्हणजे चिल्लर नाही, 500चीच नोट डायरेक्ट. पाऊस धो 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 पैशाचा पाऊस पडायला लागला. लोकांनी इकडे तिकडे बघितलं, इकडे तिकडे बघितलं आणि विचार केला, गेलंय जाऊ दे तिकडे, आणि गोळा करायला लागली. अंतयात्रा तिथंच ठेवली, सगळी पैसे गोळा करायला लागलीत, पैसे गोळा करायला लागली, सगळी गोळा करायला लागलीत. शेवटी अंतयात्रेत ती चौघ आणि ते 1-5 जण सोडून कोणच राहिलं नाही. कालांतरानं त्या 14 जणांना पण विचारला, असं आपण कुठवर आणि कवर धरावं. तिने बी ते प्रेत खाली ठेवलं आणि पैसे गोळा करायला लागले. दुःखाचा माहोल असताना सुद्धा सगळीजण पैसे गोळा करायला लागलीत, पैसे सगळे गोळा करत होते. आणि त्यावेळेस लक्ष्मी माता म्हणाली, बघा एक तरी अंतयात्रेत आहे का, सगळी पैसे गोळा करायला गेले. मग कुणाच्या मागे आहेत, जीवाच्या मागे आहेत, देवाच्या मागे आहेत का पैशाच्या मागे आहेत. लक्ष्मी माता म्हणाली, मलाच किंमत आहे या जगात. त्यावेळेस भगवान परमात्मा हसले आणि म्हणले, हे बघ अख्खं गाव गेलं पैसे गोळा करायला, खरं पट्ट्या 1 जण जाय नाही. कोण तो, अख्खं गाव गेलं खरं पट्ट्या 1 गेला नाही. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणाला, जो गेलाय ज्याच्यात मी नाही तो तुला किंमत देऊ शकत, ज्याच्यात मी आहे तोच तुला किंमत देऊ शकतोय, ज्याच्यात मी नाही तो तुला किंमत देऊ शकत नाही आहे. लक्षात ठेवा. म्हणून या सुखाकारणे संतांच्या सानिध्यात जात असताना नुसता लक्ष्मीनं जाऊ नये, नुसता भगवान परमात्म्यानं पण जाऊ नये. ते लक्ष्मी सहित शोभे नारायण या सुखाकारणे देव रावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तुम्ही म्हणशाला हे प्रमाण महाराजांनी इथे कसं काय लागू झालं. खरं मला यातलं फक्त एवढंच सांगायचं, ते लक्ष्मी सहित दोघातला एक जरी नसेल तर किंमत नाही, दोन्ही पण पाहिजेत मग किंमत आहे. एवढं लक्षात ठेवा. संसाराचा गाडा सुद्धा ओढण्यासाठी नुसता नवऱ्याला किंमत नाही, सोबत कोण पाहिजे, पण पाहिजे. मला पण मिळाली अगोदर आता 1 महिन्यापूर्वी माझं झालं बरं. सोबत पाहिजे असणं फार गरजेचं आहे महाराज. म्हणून संसारात दोघांना किंमत आहे. ऐका ना, खरा संसार करत नुसता संसारातच गुरफटून बसणं का उपयोगाचं नाही. उलट तुकाराम महाराज संसारिक माणसाला धन्यता देतात. खरं कुठल्या ॲन मॅन एकच ध्यान म्हशीचं शान. तुकाराम महाराज त्याला धन्यता देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, धन्य ते संसारी अंतरी. ज्या संसारिक माणसाच्या मनामध्ये दया आहे, शांती आहे, भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे, तेच धन्य आहे. एवढं लक्षात ठेवा. बरं, जीवन जगत असताना मानवी देह कसा प्राप्त झाला हे तुम्हाला सांगितलं. आता ऐका, सांगणार आहे तुम्हाला. वयाच्या 10व्या वर्षापर्यंत जीवाला काय कळत नसतंय महाराज. ते लहान असतंय, ते नुसता तर लादे लादे करतंय, त्याला काय कळत नाही महाराज. कळतं का त्याला? जीवाची किंमत, ह्या शरीराची किंमत खूप सुंदर असा अभंग रामदास स्वामींनी सांगितला. ऐका बरं का, अतिशय गोड सांगितला. इकडे लक्ष द्या. काय जन्माला येऊन आपण मिळवतोय. रामदास स्वामी म्हणतात, 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदना मग तू कैसा सावधान.
10 वर्षापर्यंत त्याला परमार्थ कळत नाही, वयाच्या 20व्या वर्षीपर्यंत त्याला काहीच कळत नाही. तरणा बाणगडी पुढं कुठं तर केसाच्या शिफ्टीला मेहंदी लावायची, फाटकी पॅन्ट घालायची आणि बोंबलत कुत्र घेऊन फिरायचं. 20 वर्षापर्यंत त्याच्या अंगात मदन असतोय, माझ्यासारखा मॅच अहंकार असतो. त्याला परमार्थ देव संत कीर्तन प्रवचन हे तसलं काय करत नाही आपण. अशा आविर्भावात तो असतो. वयाच्या 30व्या वर्षी हे कुठं तर सुधरू दे म्हणून घरातली त्याचं काय करतात, शुभमंगल सावधान करतात आणि सुधरवणारी आणतात. खरं ते तिच्यात गुरपटून जातंय. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाटी मग तू कैसा परमार्थी. 30व्या वर्षी प्रपंच मागं लागतो, बायको मागं लागते. कीर्तनाला जाताना सहजच म्हणते ना कीर्तन घरातच. ही माया आहे, खरंच की ही माया आहे महाराज. कीर्तनला भजनला प्रवचनला जायला लागलं की अहो कुठं चाललात, कीर्तनला चाललोय. जाऊ नकोसा जाऊ नको असं म्हणलं, जाऊ नकोसा असं म्हणलं, जाणार मी असं म्हणून जातोय. मात्र म्हणण्यामध्ये नक्का ना जाऊ म्हटलं की राहिलंच. ही माया आहे महाराज, ही माया आहे, एवढं लक्षात ठेव. नवीन नवीन तर लयच वेगळं असतं. आता अनुभवाने सांगा लागलो, आता अनुभव आहे. नवीन नवीन तर लयच सहजच म्हणतात महाराज, सहजच म्हणतात. आहो वय वो काय महाराज बरोबर आहे काय, सहजच म्हणतात महाराज. अहो वय वो. मग हे बी जाते प्रेमान काय काय ते म्हणतात दळून आणा की तेवढं. हे माझं नाही सांगत बरं का, माझा असला बाजार नाही, तुमचाच आहे तो. लगेच हसत्यात बघा कशी. ही माया आहे. रामदास स्वामी तेच म्हणतात. 30 वर्ष होती दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाटी मग तू कैसा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता 40व्या वर्षी ते प्रपंचात इतकं अडकतंय त्याला बायको आणि पोरं म्हणलं की आई नको, बाबा नको, पाहुणं मंडळी नको, त्याच्या बायकोला सुद्धा शेजारचं घरात कोण आलेलं नको असं होतंय. 40 वर्ष होती 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. दूरच्या लोकांनी पण किंमत देत नाही आणि जवळच्या लोकांना पण ते किंमत देत नाही. मग ते तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलंय. हे कुठलं सगळं म्हणता मी माझे नी घरे हे संपत्ती संपत्तीचे वारे साचो का रे जाईला धनदारा नाही हो. 40व्या वर्षात ते कुणाला किंमत देत नाही. आता इथून पुढं लय गंमत आहे, ऐका हा. 40व्या वर्षात किंमत देत नाही म्हणून 50व्या वर्षी गंमत. आता ऐका. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी माता म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षात दात हलू लागतात, काळे शुभ्र केस, काळे श्याम केस शुभ्र होतात म्हणजे पांढरे होतात आणि तरुण दिसण्यासाठी मग लोक कलप करतात. खरं ज्ञानोबा राय म्हणतात काळे गोरे पण न धुतली जाय. आहे का नाही? कसं ते जाणार नाही, जे आलंय ते येतच राहतं, एवढं लक्षात ठेवा. ऐका. 60व्या वर्षात काय होतंय बघा. साठीची बुद्धी नाठी
साठीची बुद्धीच नाटी, साठीची बुद्धी नाटी, मग हाताली काठी, वस वस लागे पाटी. ए म्हाताऱ्या, इथं कशाला आलायस? कट्ट्या बस. किचन मध्ये यायचा, शेंबूड गाळ्यात किचन मध्ये यायचं नाही, तिकडच बस. 60व्या वयात अशी अवस्था होती हो जीवाची. साठीची बुद्धी नाटी, मग हाताली काठी, वस वस लागे पाटी, त्यासी हासती कारटी. सावध सावधान वाहे वदा नारायण. म्हणून सावध व्हा. आता 70व्या वयात काय होतं? 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. तो दैन्यवान म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहतोय, आणि जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे शास्त्रकार त्याला म्हणतात जो दुसऱ्यावर उडाला. दुसऱ्यावरती अवलंबून जो आहे त्याचं कधीच तो आयुष्यात यशस्वी होत नाही. 70व्या वयात तसं होतं, आणि मग त्याला 80व्या वयात कळालं की आपण जगून का उपयोग. 4-20 मिळून 80, मग तो ठरला अपयशी. पाण्यावीन मचली जैसी, तैसा कासा विस होसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. आणि आता 90वं वर्ष लागतं, आणि काय होतं? आता वर्ष झाली 90, बोलवे ना एक शब्द. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, याच थोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. एवढं भोगायला लागतंय, आणि मग 100व्या वर्षी त्याला कळतं. रामदास स्वामी शेवट म्हणतात, ए सोनईकर, रामदास स्वामी शेवट म्हणतात, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे, योगी सावध झाला. सावध सावधान जन्माला आल्यानंतर आई माझी, बाबा माझा, पोरग माझं, संपत्ती माझी, शेती माझी, घर माझं, असं म्हणून तुम्ही त्या मायाझळ नात्यामध्ये अडकता. खरं यम तुम्हाला सोडणार नाही असं म्हटल्या पेट्याला काय झालं? जीवामध्ये इतका बदल झाला, इतका बदल झाला. आणि तो बदल काय झाला हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या
तत्वज्ञान सांगतो ऐका. मला लई झालं. हा आता जे मी बोलतोय, आता जे बोलालो ते खरं बोलणार आहे. मगाडवनं काय बोलाल तो? खरं बोलाल तो काय खोटं बोलाल तो? लोकांच्या विरोधात काय तर सांगितलं तर लोक म्हणतात ते खोटं बोलते. लक्षात ठेवा, हा निसर्गाचा नियमच आहे. जीव घाबरला आणि भगवान परमात्म्याला शरण गेला. आणि जो देवाला शरण गेला ना, जो देवाला शरण गेला तो जन्म मरणाच्या फेरीतून मुक्त झाला. ऐका ना, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या जन्मात भजन करतो, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, तरी सुद्धा आमच्या वाट्याला वाईट का, असं लोकांच्या मनामध्ये विचार येतो. भजन करून सुद्धा लोकांच्या मनामध्ये का वाईट विचार येतो? आमच्या बाबतीत वाईट का होतं? हा मागच्या जन्माचा दोष आहे. 4 वर्ग आहेत. चांगलं वागून चांगलं होणारा एक वर्ग आहे, चांगलं वागून वाईट होणारा दुसरा वर्ग आहे, वाईट वागून चांगलं होणारा तिसरा वर्ग आहे, आणि वाईट वागून वाईट होणारा एक चौथा वर्ग आहे. 4 वर्ग सांगितलं. काय? ज्यावेळेस चांगलं वागून चांगलं होतं त्यावेळेस लोक म्हणतात त्याचं चांगलं होणारच. आकाश महाराजांचं किती चांगलं झालंय, हो होणारच, ते चांगले जाईल म्हटल्यानंतर चांगलंच होणार. आणि वाईट वागून वाईट झालं तर लोक पण काय म्हणतात, ऍक्सेप्ट करतात ते. अहो लिव्हरला सूज येऊन मेला हो बिचारा, मरतो तिकडे. सकाळी उठल्यापासनं देवाला अभिषेक घालायचं नाही, काय नाही, प्यायला चालू करायचं. पेताड लिव्हर सुजल नाहीतर काय सुजल, सुजणारच, मरणारच तो. ज्यावेळेस वाईट वागून वाईट होतं त्यावेळेस लोकांना काय वाटत नाही. ज्यावेळेस चांगलं वागून वाईट होतं आणि वाईट वागून चांगलं होतं त्यावेळेस लोक म्हणतात, ए देवा उज काय दरबार, तर दरवाजे झाकलेत का काय? या देवाच्या दरबारात काय खरा न्याय नाही, असं कधी म्हणतात लोक, कधी म्हणतात. अशी जनाबाई गेली पांडुरंगाच्या दारामध्ये आणि जनाबाई देवाला म्हणे, ये विट्या, ये विट्या. ती काय गावातल्या सुताराच्या इट्याला हाक मारत नव्हती, जगाच्या मालकाला हाक मारत होती. अरे ए विट्या, मूळ मायेच्या करट्या तुझी रांडरंडकी झाली. जनाबाई म्हणते बरं का, देवाला शिवा द्यायला लागली. सगळे साधू संत मंडळी एकत्र झाले, गोळा झाले आणि जनाबाईला म्हणे, ए जने तुला काय कळतं का नाही का, देवाला शिवा द्यायला लागलीस, कळतं का नाही? जनाबाई म्हणली, तुम्हाला काय माहिती आहे ना काय केलं?
साधू संत मंडळी म्हणाले काय केलं ते तूच सांग. जनाबाईनं सांगायला चालू केलं. पुण्यवंत पाताळालो किन्नेला, पुण्यवंत पाताळालो किन्नेला, पुण्यवंत पाताळालो किन्नेला, पुण्यवंत पाताळालो किन्नेला. देवानं काय काय केलं सांगणारा आवाज आहे. जनाबाई साधू संतांना सांगते काय सांगते. पुण्यवंत पाताळालो किन्नेला, पुण्यवंत पाताळालो किन्नेला, पुण्यवंत पाताळालो किन्नेला, पुण्यवंत पाताळालो किन्नेला. बहुमान वाढविला, बहुमान वाढविला, बहुमान वाढविला, थोरक्याचा बहुमान वाढविला, थोरक्याचा बहुमान वाढविला, थोरक्याचा बहुमान वाढविला. तो भाग्यवंत केला, कीर्तिमानाचा समान केला, मानाचा समान केला, समान केला, समान केला. झाला तुझा दरबार, काय खोच आहे महाराजांच्या हातात. किती गोड वाजवता तो महाराज. खरंच खूप गोड वाजवतो. एवढं गोड वाजवू नका, नाहीतर गौरी गणपतीचा सण आलाय. कुणाच्या अंगात कधी गवर येईल सांगता येत. होय महाराज काय सांगता येत नाही. जनाबाई सांगायला लागली पुण्यवंत पाताळालो किनेला. या देवाच्या दरबारात काय खरा न्याय आहे का. हो त्रिपाद दान भूमी जो द्यायला आला त्याला हे ना पातळात घातलं. त्यावेळेस साधू संतांनी जनाबाईला सांगितलं, सोनईकरांना सांगितलं ऐका, चांगलं वागून जर तुमच्या वाट्याला वाईट होत असेल तर ते ह्या जन्माचं नाही, पूर्वजन्मी पाप गेले ते बहुविस्तारिले. हा मागच्या जन्माचं कर्म आहे ते फेडावं लागणार. आत्ता जन्माला आलेलं बाळ आहे. कधी आत्ता जन्माला आलेलं बाळ आहे ते सुद्धा जन्माला येत असताना मरण सोबत घेऊन आलंय. तुकाराम महाराज तेच म्हणतायत, प्रारब्ध हे पाठी गाडी नसरे पुढे चालता. जन्माला आलेलं बाळ आहे ते सुद्धा पाठीवरती काय घेऊन आलंय, प्रारब्ध. मागच्या जन्माचं गाठूड आहे. दिंडी क्रमांक 89. मी आणि आकाश महाराज आणि आमचे सगळे गुरुबंधू आम्ही त्या दिंडीत असायचो, पाडेकर बाबांची. आज ते देवसान झालं त्यांचं. खरं आम्ही तिघजण दिंडीत एकत्र असायचो. आकाश महाराज सुंदर गायन पकवाद सगळंच दिंडी आम्ही हँडल करायचो, सांभाळायचो. एक म्हातारी होती 75 वर्षाची. ती म्हणायची बाळाओ या सासवडच्या घाटात तेवढं मला म्हणू द्या, बाकी तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. तिला म्हटलं का असं, तर तुमच्या भजनाचं आम्हाला काय कळत नाही, आमचं गुडघं दुखतात, सासवडचा घाट आम्हाला काय चढा यायचा. सासवडच्या घाटाच्या खाली ती भजन म्हणायला चालू करायची तर शेवटपर्यंत तिचं एकच असायचं, त्यात मग्न व्हायची ती. आणि ती म्हणायची हे गाठुडं घेऊन मी पंढरपूरला चाललोय. आणि ती मावशी म्हणायची बरं का, काय म्हणायची ते तुम्हाला सांगतोय का. गाठुडा 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 पंढरीला जायचं माझं गाठुडा.
प्रकाश महाराजांनी संधी दिली, पुढे 30 मिनिटं घ्या, चालू दे, बंद करू का आता हेला नाही कसं म्हणू. ऐका फक्त एवढंच सांगतो तुम्हाला. ती मावशी इतकी तल्लीन व्हायची, हे गाठुड म्हणते ती, हे ह्या गाठुड, हे गाठुड या गाठुड्यात काय बाई हाय माझ्या ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी हाय. इतकं सुंदर तिचं चालायचं ते भजन. आम्ही बी तल्लीन होऊन जायचो आणि कधी सासवड घाट संपायचा कळत नव्हता. तसं प्रत्येकाच्या पाठीवरती काय आहे, प्रारब्ध हे पाठी गाडे नसरे पुढे चालता. प्रत्येकाच्या पाठीवरती माऊली प्रारब्धाचं गाठोड आहे आणि ते भोगूनच फेडावं लागेल. भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर तुमचा प्रारब्धाचं भोग कमी होऊ शकत. चुकीचं बोलायला लागलोय नाही महाराज. तुमचा भोग हा तुम्हाला भोगावाच लागेल. मात्र भोग भोगत असताना होणारं दुःख भगवान परमात्म्याला आठवल्यामुळं तुम्हाला त्याचा स्पर्श होऊ शकत नाही. म्हणजे भगवान परमात्म्यामध्ये नामचिंतनामध्ये तल्लीन झाल्यामुळं ते दुःख तुम्हाला कधी भोगून गेलं हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कारण का ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. म्हणून प्रत्येकाच्या पाठीवरती काय आहे, गाठूड आहे. ऐका सोनेकर, कीर्तन संपलंय. तिसरं चरण सांगितलं, आता शेवटच्या चरणावरती येतोय, परंतु ऐका, ध्यान द्या, लक्ष द्या. जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगणार आहे. हो ताई, तुम्ही उपवास किती करताय, तुम्ही एकादशी किती करताय, तुम्ही भजन किती करताय, तुम्ही देवाला तुपाची वात लावा, अभिषेक घाला, हे सगळं फेल आहे. एकावरच अवलंबून आहे तुम्ही वागताय कसं, ते सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर एकादश आली म्हणून 12-12 वाजेपर्यंत भजन करायचं. ऐका, एकादश आली म्हणून 12-12 वाजेपर्यंत भजन करायचं, सकाळी 4ला उठून दुसऱ्याचा बांध कापून आणायचा. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे, 4 गळ्यात माळी आहेत, गळ्यात माळी 4 आहेत, कपाळाला गंध आहे. खरं बांधावर भावाला पाऊल टाकू देत नसेल तर तो व्यर्थ आहे. बांधावर भावाला पाऊल टाकू, बांधाव्याच नाही, तेच सांगितलंय. सुईच्या अगरावर असणारा सुद्धा एवढा भाग तुला आम्ही देणार नाही. कोण म्हणलं, कोण म्हणलं, दुर्योधन म्हणला. खरं लक्षात ठेवा, जो भावाला बांधावर येऊ देतो त्याच्या पाठीशी भगवान परमात्मा आहे. लक्षात ठेवा, हेच सांगितलंय ते. आपण तिकडे ते लावायचं चिंतन. बांधावर यायचं नाही असं जे म्हणतात ते कोण आहेत, कौरवच आहेत. ते ज्याला येऊ देत नाहीत ती पांडव आहेत आणि पांडवाच्याच मागेशी पाठीशी कोण आहे, भगवान परमात्मा आहे. आता कौरव व्हायचं काय पांडव व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. देव सगळा बघतोय बरं. तुकाराम महाराज सांगतायत, गातो वासुदेव मी ऐका, चित्ती ठाई ठेवून भावे ऐका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसाला सिले का गा. हे मावशी, कुणाच्या घरात जाऊन किती काड्या केल्यास आणि देवाला जाऊन नवस काय केलीस आणि पाहुण्या बद्दल सुनबद्दल काय सांगतीस, हे सगळं त्याला माहिती आहे. लक्षात ठेवा, हे सगळं तो भगवान परमात्मा जाणणार आहे. देव, लोक भुलतात वरच्या अंगाला, खरं देव भुलतो अंतरंगाला. एवढं लक्षात. लोक भुलतात वरच्या अंगाला आणि देव भुलतो अंतरंगाला. अंतरीची घेतो गोडी, गोदे बाबांची चाल आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा आहे, दिनाचा आहे, अंतरीची गोडी घेतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून जगाच्या
जन्माला आल्यानंतर जीव जसा जन्माला येतो, मागच्या जन्मातलं थोडंसं फेडण्याचं कर्म तो पाठीवरती घेऊन येतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्ही देवाला शरण गेलात तर त्या प्रारब्धाचा ऱ्हास होईल. एका जनार्दनी हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि एवढंच सांगून जर तुम्हाला नाही कळलं तर तुकाराम महाराज म्हणतात, तुमची फजिती होईल. फजिती काय होईल? तुमची फजिती होईल. तुका म्हणे रोकडीये, प्रत्यक्ष रोकडीये म्हणजे काय? प्रत्यक्ष तुमची फजिती तुमच्या डोळ्याला दिसेल. कीर्तन संपलंय, वळवळू नकोसा, मला सुद्धा कोल्हापूरला जायचं. कीर्तन संपलं महाराज. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, जन्माला आल्यानंतर तुम्ही जर नाही कराल तर तुमची झालेली फजिती तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं बघाल, काय तुम्हाला बांधून नेईल असं नाथबाबा म्हणतात. आणि शेवटच्या चरणात तुका म्हणे रोकडीये होती पाये फजिती. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो, तुमच्या चरणी अर्पण करतो. मात्र एवढं 2 तास कीर्तन केलंय. माझी एक इच्छा आहे, सर्वांनी हात वरती करून भजन करायचं. ज्यांना ज्यांना हात आहेत देवान दिलेला आहे हात वरती करा सर्वांनी. वा वा वा, काय सोहळा आहे महाराजा. हात वरती करा आणि सगळ्यांनी भजन करायचं आहे. विढोबा रखुमा सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करतो. आजच्या हे सेवेचं फळ, आजची ही सेवा ज्यांनी स्वीकारली ते तुमचे आमचे सगळ्या गावाचे दाजी. होय, मग सगळे दाजीच म्हणतात त्यांना, होय का नाही? खरोखरच दाजी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणी ही प्रार्थना. दाजींच्या घरामध्ये बसायला गेल्यानंतर दाजींनी एक अपेक्षा केली होती, ती त्यांची पूर्ण करतो. शेवटी जरा पिंगळा महाराज म्हणा. आणि झाली सेवा संपली, लय लांबड मी लावणार नाही आहे. फक्त सगळ्यांनी जरासं बोलायचं असेल तर, नाहीतर मग बंद करूया. बोलणार ना शेवट असं समजा हे तुमचं शेवटचंच आहे, असं कधीतरी समजायला पाहिजे. हो, समजायला पाहिजे का नाही? चला वन. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळालं. शेवटी पा तुला देईल करत शेवटी पा तुला देईल करत शेवटी पा तुला देईल करत शेवटी पा करत शेवटी
ईश्वर